अक्कलकोट तालुक्यातील तेळमंडी तांडा येथील अविता राकेश चव्हाण यांनी सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या कथित छळ आणि मारहाणी विरोधात पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली। अक्कलकोट तालुक्यातील तेळमंडी तांडा येथील रहिवासी असलेल्या अविता राकेश चव्हाण यांनी सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या कथित छळ आणि मारहाणी विरोधात पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली। अविता चव्हाण यांचा विवाह सन 2021 मध्ये रीतिरिवाजाप्रमाणे झाला होता। विवाहानंतर त्यांना त्रिशा नावाची मुलगी झाली। त्यानंतर सासू सासरे पती तसंच इतर नातेवाईकांकडून वेळोवेळी मानसिक आणि शारीरिक छळ सुरू झाल्याचा आरोप त्यांनी केला। माहेरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यानं त्यांनी बराच काळ हा त्रास सहन केल्याचं सांगितलं। अविता चव्हाण यांच्या म्हणण्यानुसार त्यांचे सासरे सिद्धाराम चव्हाण हे सध्या उत्तर पोलीस ठाण्यात कार्यरत असून सासू प्रेमलता चव्हाण, धीरसागर चव्हाण, सोमनाथ चव्हाण तसंच पती राकेश चव्हाण यांच्याकडून त्यांना वारंवार त्रास देण्यात आला, तसंच वेळोवेळी मारहाण करण्यात आल्याचाही आरोप त्यांनी केला। यापूर्वी गावातील पंचांसमोर हा वाद मिटवण्यात आला होता। सासरच्या मंडळींकडून चांगलं वागण्याची हमीही देण्यात आली होती, मात्र त्यानंतरही पुन्हा त्याच प्रकारचा त्रास सुरू राहिल्याचं अविता यांनी सांगितलं। या सर्व प्रकाराला कंटाळून त्यांनी सोमवारी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची भेट घेत आपली कैफियत मांडली। सासरच्या मंडळींकडून आपल्या जीविताला धोका असल्याचा आरोप करत संबंधितांवर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली। आणि माझा सासरा PS साहेब आहे, पोलीस आहे। सारखा शिव्या देते, मारते, तर सासरा सासू दीर नवरा त्यांचं मीटिंग असं बोलतात घरामध्ये बसून सगळं हिला असं पैसे मागवायचं, हे अशी आली आहे, भिकारी खानदानची आहे आणि सारखंच किरकिरी करते, जेवायला भाकरी देत नाही आणि अंगुठा धरून थांबवते, मारते, पण आईचंच आहे पण सारखं मारते। 6 महिने झालं मग तेव्हापासून किरकिरी आहे बघा सारखा। माझे सासू नवरा दीर सासरा सगळ्यावर करायचं आहे, तर यांनी गुन्हा दाखल नाही केलं, माझ्या जीवाला काय पण झालं ह्यांनी कसं पोलीस जिम्मेदारी घ्यावं। दरम्यान अविता यांचे आईवडील आणि भावांनाही पोलीस प्रशासनानं या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेऊन अविता यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली। आमची मुलगी अविता आहे, त्याला बघा आता लग्न करून 4 वर्ष झालंय आणि मारहाण करते, सासू ससऱ्याने सगळं शिव्या देते। आता सोडून गेले घरात 1 वर्षभर झालं, आता फिरून बघत नाही। मुलगी आहे बारकी अजून, काय विचारच घेत नाही, काय सासूवर नवऱ्यावर त्याचा मुलगा राकेश आमच्या जवाईवर सगळंच करायचं आहे आम्हाला। काय आमच्या नवऱ्याला गच्ची धरून मारलंय सासूने, मुलगीचं सासू PSIकडे भेटायला इथं, मग त्याची आमचं तक्रारच घेईना झाली ती। महिला मंडळ बी गेलो होतं, ते बी घेईना झाले ती। 1.5 वर्षपर्यंत माझ्या मुलीला त्रास आहे, ती भांडण करते, ती मारहाण करते, ती तसं काय तर पाठवते ती मला, पुरीला पाठवायला गेले तर माझं गच्ची धरून मारायला येते ती, असं करते ती। म्हणून मी इथं रिपोर्ट फर्यादी करायला आलो, पण आमचं फर्यादी कोणी घेईना झाली। 1 वर्षापर्यंत झाले सर। असं सिद्धाराम राकेश त्यांचं राकेश त्यांचे वडील, माणसं मुलीचं नवऱ्याचं नाव आहे राकेश आहे, त्याची आई वडील सगळं तक्रार देते, ती मारहाण करते ती। सिद्धाराम चव्हाण आणि प्रेमलता चव्हाण आणि राकेश चव्हाण, सागर चव्हाण, ते सगळं मारहाण करून पोरीला हे करून आमच्या घरी जाळले ती, मग तसं केले ती, मग घरी आणून पोच केले माझ्याकडे। या प्रकरणामुळे परिसरात चर्चा रंगली असून संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांसह कुटुंबियांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे।